फिल्म एक्सचेंज एका दुकानात आणि त्यानंतर आपण बहुतेक बुक स्टोअरला पण जाणार आहोत. तर बेसिकली या शहरात राहून मला 3 वर्ष होत आली आहेत. तरी पण असं वाटतं प्रत्येक वेळेस की थोडे थोडे पार्ट्स असे आहेत जे मला माहिती नाही आहेत आणि मग थोड्याशा गल्लीमधून चालून असं वाटतं अरे हे तर जागा माहिती आहे आपल्याला. बेसिकली बफेलो एक्सचेंजमध्ये मी गेले होते. खूप सारे कपडे ट्राय केले आणि खूप जास्त वेळ घेतला. त्यामुळे मी काही ते सगळं फील नाही केले. कारण मला असं वाटतं ते लोक पण म्हणत असतील हे आता एवढ्या वेळ काय करते काय माहिती. पण माझ्याकडे खूप कपडे आहेत. त्यामुळे आता मी फायनली बफेलो एक्सचेंजमधनं घेतलं सामान. त्यांची टोट बॅग पण घेतली $2.5ची. कारण मी माझी बॅग न्यायला विसरले होते आणि मी घरी जाऊन दाखवेन की काय 2च गोष्टी घेतल्या मी 9-10 गोष्टी ट्राय केल्यानंतर. पण दाखवते नंतर. बेसिकली मला शॉपिंग करून खूप भूक लागल्यामुळे मी शेक शॅक ह्या एका फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये बसून मस्त हे बर्गर चरत होते. हे फास्ट फूड रेस्टॉरंट ॲक्च्युली त्या सेम एरियामध्ये तिथे बाजूलाच आहे. त्यामुळे तिथे जाणं खूप कन्व्हिनियंट आहे. सो या खूप चांगलं बर्गर होतं आणि डेफिनेटली आय वुड रेकमेंड. सो खाल्ल्यानंतर मी निघाले पॅवल्स बुक स्टोअरला. पॅवल्स बुक स्टोअर हे जगातलं सगळ्यात मोठं इंडिपेंडेंट बुक स्टोअर आहे आणि याचे 4 मजले आहेत आणि खूप सुंदर आहे. त्यामुळे आपण हे आता एक्सप्लोअर करूया. हा सेक्शन आहे ऑरेकल कार्ड्स आणि टॅरो कार्ड्सचा, जे ऑर्डिनरीली एवढे काही अवेलेबल नसतात. हा जो सेक्शन होता तो मला वाटतं यंग अडल्ट बुक्सचा होता आणि त्यात मोस्टली फॅन्टसी वगैरे रिलेटेड बुक्स होत्या ज्या मला वाचायला खूप मजा येते. सो आय रिअली एन्जॉयड दिस पार्ट आणि त्यामुळे मग वेगळ्या बुक्स मी चाळून बघितल्या ज्याचं मी एक्झॅक्टली फिल्मिंग केलेलं नाही आहे. बट हे सगळं करायला मला खूप मजा आली. मी भरपूर वेळ इकडे स्पेंड केला होता आणि तो फिल्म्ड नाही आहे खूप जास्ती. तर मी जाणार आहे घरी कारण जायची वेळ झाली आहे ऑनेस्टली आणि थकले मी मेंटली फिजिकली. आय थिंक हे बुक स्टोअर एवढं मोठं आहे ना, 3 मजल्याचं आहे आणि मी नेहमी हरवून जाते. त्यामुळे हे पुस्तक चांगलं आहे बाय द वे, वाचलेलं आहे, चांगलं आहे. अजून बरीच पुस्तकं दिसली, काही खूप महाग आहेत, काही कशी आणि येस मला एकाचा रेकॉर्ड ठेवायचा होता. एक तर मला हे आवडलेलं आहे, ते मी घरी जाऊन वाचणार आहे, विकत नाही घेणार मी कारण पैसे खर्च करायचे नाहीत मला. हे पण एक चांगलं आहे. बाकी माहिती नाही इकडं. चलो हम जाएंगे घरी. आय थिंक इथून ब्लू मधून आहे. मला थोडंसं थोडंसं आहे. ब्लू रूम मध्ये आले मी. आता थोडं मर्च पण बघायचं होतं, बघून जाऊ पण. बुकस्टोअरमध्ये थोडा वेळ हरवल्यानंतर मी निघाले घरी जायला. परत आले मी कॅम्पसवर. आता कॅम्पसच्या थोड्याशा बाहेर सोडते ती बस, त्यामुळे आता मी चालत चालली आहे.
आणि आज मजा आली. आज काही खूप गोष्टी विकत नाही घेतल्या, पण मजा आली असंच बुक स्टोअरमध्ये फिरायला. आणि आता मी घरी जाऊन फिल्म करीन काय काय आणलंय ते. आणि हां, आय होप तुम्हाला पण बघायला मजा आली असेल. असंच मागच्या वेळेस मी जेव्हा गेले होते, मला तेव्हा सगळ्यात जास्त इंटरेस्ट होता स्टार्टअप्स आणि वगैरे वगैरे रिलेटेड रिसर्च करण्यामध्ये. आणि आज मी फक्त मजा करायला गेले होते. तर आज मी अशीच वेगवेगळी पुस्तकं बघितली. मी ॲक्च्युली कोरियन शिकते काही दिवसांपासून, कारण मला भाषा शिकायला आवडतं. काही लोकांना माहिती असेल. पण तिथे काही जास्ती बुक्स नव्हत्या, त्यामुळे मग मला काही जास्ती सापडलं नाही. अशी चालले मी. नाहीतर मी काहीतरी घेऊन यायचा विचार करत होते खरं तर, पण कोरियनमध्ये काही विशेष सापडलं नाही. आय थिंक US मध्ये राहण्याचा हा एक तोटा आहे की इवन दो इथे खूप सगळे डायव्हर्सिटी रिलेटेड सगळे वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणातले लोक आहेत, पण तरी असं होतं की सगळं इंग्लिश बेस्डच सापडतं, किंवा फार तर फार स्पॅनिश सापडेल, पण मॅक्सिमम इंग्लिश बेस्डच असतं. त्यामुळे जर तुम्हाला काही असं हवं असेल की कोरियन बुक किंवा मराठी बुक सापडणं जरा कठीण आहे. पण हां, आता मला वाटतं जर मला कोरियन बुक हवं आहे तर मग मी काय करीन की आमची जी कॉलेजची लायब्ररी आहे ना, तिथे आम्ही वेगवेगळे बुक्स ऑर्डर करू शकतो. तर ते आल्यावर एकदा तुम्हाला बहुतेक काहीतरी 3 महिने ठेवता येतं असं काहीतरी आहे. आणि ते वेगळ्या वेगळ्या USच्या लायब्ररीजमधनं आणि मला वाटतं इंटरनॅशनल लायब्ररीजमधून पण ते बुक्स म्हणजे रेंट करू देतात तुम्हाला. असं आहे. म्हणजे कानातलं निघालं आहे. अजून एक फनी गोष्ट म्हणजे अशी आहे की माझी परीक्षा लवकर झाली आहे. म्हणजे सगळी कामं मी करून ठेवली आहेत, काही माझं राहिलेलं नाही आहे विशेष. आणि त्यामुळे मग सगळ्यांना परीक्षा देताना बघताना किंवा परीक्षा देऊन येताना बघताना असं थोडंसं मला वाईटच वाटतं की मी काही करत नाही आहेत आणि त्यांना मेहनत करावी लागते. अजूनही त्यांनी काही संपवलेलं नाही आहे. सो हे फर्स्ट समर टॉप एक्सक्लुझिव्हली बीच टाईप आउटिंगसाठी आहे. सेकंड टॉप हे ॲक्च्युली मोठं आहे आणि मी त्याला जरा मागून बांधलेलं आहे, त्यामुळे हे खोचलं आहे मी आत. आणि मला ॲक्च्युली पॅन्टसाठी हवं होतं ही पॅन्ट, त्यामुळे ते असं आहे. पण समरमध्ये गरमीसाठीच कपडे हवे, कारण खूप जास्त गरमी होती, खूप घाम येतो आहे आणि मी हळूहळू पांढरी होत चालली आहे. नॉट इन अ गुड वे. व्हिडिओ आवडला असेल. आय थिंक पावेल्स आणि बफलो एक्सचेंज तो एरिया असा माझा एक पर्टिक्युलर एरिया आहे, मला तिथे जायला आवडतं. आणि तिथे बऱ्याचदा छान छान गोष्टी ठेवलेल्या असतात किंवा असंच टाईमपास करायला छान एरिया आहे तो छोटासा. आणि माझा प्लॅन आहे की जोपर्यंत मी समरमध्ये इथे आहे पोर्टलँडमध्ये, तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना पोर्टलँड जरासं दाखवते. कारण जेव्हा मी पोर्टलँडमध्ये आले तेव्हा मला माहिती नव्हतं की पोर्टलँड नेमकं काय ठिकाण आहे आणि त्याचे एवढे काही व्लॉग्स वगैरे बनलेले नाही आहेत यूट्यूबवर. त्यामुळे आय थिंक इट्स अ गुड आयडिया की मी हे थोडंसं शेअर करू यूट्यूबवर. आणि एस्पेशली भारतीय लोकांना युजली बिलकुल आयडिया नसते की ओरेगनमध्ये काय काय ठिकाणं आहेत आणि मलाही नव्हती. त्यामुळे आय होप यू गायज एन्जॉय आणि हां, सी यू.